नमस्ते मुलांनो, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आता आज आपण पाव म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आता तुम्ही काय करा, एक कल्पना करा की तुमच्याकडे एक भाकरी आहे किंवा चपाती आहे. त्याचे आपण काय केले, 4 भाग केले आणि त्या 4 भागापैकी एक भाग आपण घेतला. तर 4 पैकी एक भाग घेतला म्हणून त्या अपूर्णांकाला पाव असं म्हणायचं आणि तो लिहायचा कसा, 1/4. म्हणजेच काय की जेवढे भाग केलेले आहेत तो अंक छेदामध्ये लिहायचा आहे आणि जेवढे भाग घेतलेले आहेत तो अंक अंशामध्ये लिहायचा आहे. म्हणजे आपण भाग केले किती, 4, म्हणून तो 4 अंक खाली लिहायचा आणि भाग घेतलेले आहेत किती, 1, म्हणून तो 1 अंक कुठे लिहायचा, अंशामध्ये लिहायचा. म्हणजेच तो काय झाला, 1/4. म्हणजेच 1/4 या अपूर्णांकाला आपण पाव असे म्हणतो. आणि या 1/4 म्हणजेच पावचे दशांश रूप हे काय असते, 0.25 असे असते. तर बघा, पाव म्हणजे काय, तर वर्तुळ आहे बघा एक, त्या वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आपण आणि त्यापैकी फक्त एकच रंगवलेला भाग आहे. म्हणजे 4 पैकी 1 रंगवलेला भाग आहे. म्हणजे एकूण भाग आहे 4 आणि रंगवलेला भाग आहे 1. यालाच आपण म्हणतो 1/4 म्हणजेच 1/4. आणि याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं 0.25. आता 0.25 हे कसं आलं हे आपण पुढं बघूया. आता पाव म्हणजे 1/4 याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी अंशाला आणि छेदाला आपण 25नं गुणूया. म्हणजे काय होईल बघा, 25 चोक 100 छेदामध्ये आले आणि 25 एके 25 अंशामध्ये आले. आता काय झालं मग, 25/100. आता 25/100 म्हणजेच काय, 0.25. पावचं पण रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये करूया. आता पाव म्हणजे काय, तर पाव म्हणजे 1/4. आता 1/4 आता आपल्याला छेदामध्ये 10 किंवा 100 पाहिजे. आता इथं छेदामध्ये 10 येण्यासाठी 4ला कितीनं गुणल्यावर 10 येईल, तर 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16. म्हणजे 4ला कितीनंही गुणलं तरी 10 येणार नाही आहे. म्हणून आपण 10च्या ऐवजी 100 घ्यायचा. मग आता 4ला कितीनं गुणल्यावर 100 येईल, तर 4ला 25नं गुणल्यावर 100 येईल. म्हणजे काय होईल, 25 चोक 100. ठीक आहे. पण आता नुसतं खाली छेदामध्ये 25नं गुणून उपयोग नाही आहे. तर अंशामध्ये सुद्धा आपल्याला ह्या जो वरती 1 आहे या 1ला 25नं गुणलं पाहिजे. मग काय केलं आपण, वरती पण 25नं गुणलं आणि खाली पण 25नं गुणलं. म्हणजे दोघांनाही आपण समान संख्येनं गुणलेलं आहे, अंशाला आणि छेदाला. आता वरती काय होईल, 25 एके 25. आता हा झाला व्यवहार्य अपूर्णांक. पावचा व्यवहार्य अपूर्णांक काय झाला, 25/100. आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत. आता याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, तर इथं पूर्णांक काहीच नाही आहे म्हणून 0 लिहायचं आहे आपल्याला. पूर्णांक काही नाही म्हणून 0 लिहायचं आहे. मग दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि छेदामध्ये 100 आहे. छेदामध्ये 100 आहे म्हणजे आपल्याला दशांश चिन्हाच्या पलीकडं 2 आकडे पाहिजेत. ते 2 आकडे आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे काय आहेत ते, 0.25. म्हणजे पाव याचा अर्थ काय झाला, 0.25. अर्धाचं काय झाला, 0.5. याप्रमाणे 1/4 म्हणजे काय, पाव. त्याचप्रमाणे 1/2 म्हणजे काय, अर्धा. आणि 3/4 म्हणजे काय, पाऊण.